आदिवासी विद्यार्थ्यांचं यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आलंय। 14 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। आदिवासी विकास विभागातील 12,500 रिक्त पदे भरावी, वयोमर्यादेसह विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात आले। आमची पहिली मागणी आहे की जे हा जो 14 ऑगस्टचा GR आहे तो 14 ऑगस्टचा GR रद्द झाला पाहिजे। आमची दुसरी मागणी जे आहे जे 12,500 पद जे रिक्त आहे आदिवासी विकास विभागामार्फत किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते 12,500 चे पद रिक्त आहे, ते पदाची पदभरती झाली पाहिजे। आमचा परत एक असा प्रश्न आहे, आमचा एक परत अशी मागणी आहे की जे आदिवासी आश्रमशाळेमध्ये ज्या मुलींचे सरपंचने मृत्यू झाला, आजही आम्ही जर आमच्या आश्रमशाळेमध्ये पाहिलं तर आमच्या आश्रमशाळेची व्यवस्था अत्यंत दयनीय आहे। आमचे विद्यार्थी खाली बसते, मग खाली झोपते। त्या पद्धतीची व्यवस्था जर समजा प्रशासनाने योग्य केली तर खऱ्या अर्थाने आमचे अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही। मग या संदर्भामध्ये कुठेतरी एक चांगली आदिवासी आश्रमशाळेची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी सुद्धा आमची मागणी आहे। 5 ऑगस्टला नाही का नवीन GR निघाला हॉस्टेल वसतिगृहांसाठी, त्यासाठी तो सुद्धा GR रद्द करायचा आहे, त्यासाठी सुद्धा आंदोलन करत आहे आम्ही। आणि हे आंदोलन साखळी उपोषण आहे, बेमुदत चालणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे। स्पेसिफिक प्रश्न हा आहे की हा सर्व काही अन्याय फक्त आदिवासी समाजावर का होतो, की आम्ही संविधानात आहे की नाही, हा मुळात प्रश्न आम्हाला आज पडलेला आहे। की आम्ही जेणेकरून बाहेर जरी निघत आहे आमचा विद्यार्थी, तर हा भीतीपोटी कुठेतरी मागं दबलेला आहे। आणि हा समाज जर आज पुढे येत असेल तर याला कुठेतरी शासनानं एक जबाबदारी म्हणून उत्तर देऊन आणि हे जेवढे काही आमच्या मागण्या आहे ते सरसकट मंजूर करणं ही आमची नम्र विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।